नमस्कार मित्रांनो, ही कहाणी तुमच्या ओळखीची आहे का? रात्री झोपताना अचानक मोटिवेशन येतं. आपण वही पेन घेतो आणि एक परफेक्ट टाइम टेबल बनवतो. सकाळी 6 वाजता उठणार, 6 ते 7 व्यायाम, 7 ते 8 वाचन. भिंतीवर तो कागद अगदी डोळ्यासमोर चिकटवला जातो. पहिला दिवस आपण अगदी जोशात फॉलो करतो. दुसरा दिवस थोडा कंटाळा येतो आणि तिसरा दिवस येताच जाऊ दे यार, उद्यापासून बघू. आणि मग सुरू होतो गिल्ट गेम. आपल्याला स्वतःचाच राग येतो की माझ्याकडून काहीच होत नाही. मित्रांनो, प्रॉब्लेम तुमच्यात नाही आहे, तर तुमच्या टाइम टेबल बनवण्याच्या पद्धतीमध्ये आहे. तुम्ही स्वतःला माणूस म्हणून नाही तर रोबोट म्हणून टाइम टेबल बनवता आणि तिथेच तुम्ही मोठी चूक करता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रॅक्टिकल मार्ग सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं टाइम टेबल फक्त भिंतीवर राहणार नाही तर तो प्रत्यक्षामध्ये फॉलो होईल. आणि तिसरा मार्ग तर इतका सोपा आहे की तो कोणालाही जमेल. सर्वात आधी चूक काय होते ते बघू आपण. टाइम टेबल खूप स्ट्रिक्ट बनवतो. मित्रांनो, आयुष्य असं मिनिटावर चालत नाही. एखादा फोन येऊ शकतो, आई काही काम सांगू शकते, किंवा कधी मूड नसतो. जेव्हा तुमचं एक काम पूर्ण होत नाही तेव्हा तुमचं पूर्ण वेळापत्रक कोलमडतं आणि तुम्ही ते सोडून देता. त्यामुळे आपल्याला कठोर नाही तर फ्लेक्सिबल टाइम टेबल बनवायचं आहे. पहिली स्टेप आहे, वेळेनुसार काम ठरवू नका तर तुमच्या एनर्जीनुसार काम ठरवा. दिवसातली अशी कोणती वेळ आहे जेव्हा तुम्ही सर्वात जास्त फ्रेश असता? सकाळी किंवा संध्याकाळी? त्यावेळेत सर्वात कठीण कामं ठेवा आणि जेव्हा तुम्हाला आळस येतो तेव्हा सोपी कामं ठेवा, जसे की नोट्स काढणे, ईमेल चेक करणे. जेव्हा तुम्ही तुमच्या एनर्जीनुसार काम करता तेव्हा तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. दुसरी स्टेप, बफर टाइम ठेवा. 2 कामामध्ये गॅप ठेवा. जर तुम्ही ठरवलं की 8 ते 10 अभ्यास करणार तर 10 ते 10:30 तुम्ही बफर टाइम ठेवा. कदाचित 10 वाजेपर्यंत अभ्यास पूर्ण झाला नसेल तर या अर्ध्या तासात पूर्ण करता येईल. किंवा जर अभ्यास झाला असेल तर हा तुमचा बोनस टाइम. यात तुम्ही मोबाईल बघा किंवा गाणी ऐका. जेव्हा तुमच्याकडे ही फ्रीडम असते तेव्हा तुमच्या मेंदूवर प्रेशर येत नाही आणि तुम्ही टाइम टेबल फॉलो करता. तिसरी आणि सर्वात बेस्ट पद्धत, वेळेचं बंधन घालण्यापेक्षा कामाचं बंधन घाला. मी 2 तास अभ्यास करेन यापेक्षा मी हे 2 धडे आज पूर्ण करेन असं ठरवा. याला म्हणतात टू डू लिस्ट. सकाळी उठल्यावर फक्त 3 महत्वाची कामं लिहून काढा, जी आज तुम्हाला पूर्ण करायची आहेत. मग ती सकाळी करा किंवा रात्री, याने फरक पडत नाही. महत्वाचं हे आहे की ती कामं झोपण्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. ही पद्धत सर्वात जास्त प्रभावी आहे, कारण यात तुमचं लक्ष घड्याळाकडे नाही तर तुमच्या कामाकडे असतं. तर मित्रांनो, स्वतःला रोबोट बनवणं थांबवा. नंबर 1, एनर्जीनुसार काम वाटून घ्या. नंबर 2, कामामध्ये बफर टाइम ठेवा. नंबर 3, तासावर नाही तर कामावर फोकस ठेवा. हे करून बघा, मग तुम्हाला गिल्ट येणार नाही. उलट समाधान मिळेल की आज मी जे ठरवलं होतं ते काम पूर्ण झालं. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याच्या भीतीवर टाइम टेबल फक्त शोभेसाठी लावलंय. आणि अशाच प्रॅक्टिकल टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वेळेचे मालक बना, गुलाम नाही.